तर आज आपण मोरूची या गावात आलो आहोत, जे की सोलापूरमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये आहे, नातेपुतेच्या अगोदर. आणि इथे एक नवयुवक आहे आपल्यासोबत, त्यांची ओळख करून घेऊया आणि त्याबद्दल आणि या गावाबद्दल थोडी माहिती आणि जे आंबेडकरी समाजामध्ये सध्या काय चालू आहे वातावरण या गावामध्ये त्याबद्दल काही माहिती हा नवयुवक देणार आहे. तर त्यांची ओळख करून घेऊयात. आपलं नाव कळेल का? माझे नाव शुभम नंदकुमार आढाव, राहणार मोरूचे गाव. तर सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. तर हे गावाबद्दल थोडंफार एक सांगाल का? कसं गावाचं सांगायचं म्हटलं तर हा गाव छोटंसंच आहे, पण बऱ्यापैकी पुढे म्हणजे चाललेलं आहे. गाव शहरांच्या बराबरीने चाललेलं आहे. तर गाव हे नातेपुते शहराला चिकटून, म्हणजे गावाला शहर म्हटलं तर नातेपुते आहे. हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन माळशिरस ह्याचा तालुका आहे, माळशिरस हा तालुका आहे. तर निरावजवा कालवा हा जो कॅनलचं नाव आहे, तो कॅनल हा म्हणजे गावाच्या मधून जात आहे. त्यामुळे हा गाव पूर्णपणे हिरवळ, म्हणजे दुष्काळी भागात नसून तो पूर्णपणे हिरवळतेने नटलेला आहे. तर तुम्ही असं बॅकग्राऊंड बघतच असाल तर तुम्ही कसं पूर्णपणे हिरवगार दिसत आहे. तर नुकतेच गावच्या जत्रा वगैरे झाल्या, तर आंबेडकरी समाज या गावामध्ये किती पर्सेंटेज आहे? आणि तू नवयुवक, तुझं वय किती आहे? म्हणजे माझे 18 वर्ष रनिंग मध्ये आहे सध्या, म्हणजे 18 वर्ष चालू आहे. तर आणि आंबेडकरी समाज इथे किती आहे आणि तुझ्या वयाची मुलं सध्या काय त्यांची विचारधारा चालू आहे? कशा प्रकारे सध्या जत्रा वगैरे चालू आहे, ते बळी देणं वगैरे चालू आहे, जत्रेमध्ये बोकड कापणं, कोंबड्या कापणं, अशा वेगवेगळ्या आणि रोजच्या रीतिरिवाज पण मंदिरात जाणं वगैरे विशेष चालू असतील. तर तुझ्या नवयुवक जे आहे, तुझ्या वयाचे जे आहेत मुलं, सध्या त्यांची काय भावना आहे? सध्याच्या जुन्या चालीरीतीमध्ये अजून अडकून आहेत की काही प्रगत दिशेला सुद्धा चाललेले आहेत? त्यांचे विचार प्रगत झालेले आहेत का? त्याबद्दल थोडंफार सांग. हा, असं म्हणायला गेलं तर गावात माझ्या बरोबरची जी मुलं आहेत ते मुलं पूर्णपणे बौद्ध धर्माकडे वळलेले आहेत. हे माझा पूर्णपणेचा अनुभव आहे. तर अंधविश्वासाकडे ते वळलेले नाहीत. अंधविश्वास पूर्ण त्यांनी बाजूला लोटलेला आहे. कारण की आमचं तरुण पिढीच्या ज्या वेळेस जयंती असते, पौर्णिमा असेल, 6 डिसेंबर, त्यावेळेस आमचं पूर्णपणे विचार एकामेकाला देऊन ते पूर्णपणे आम्ही समजून काढलेलं आहे की आम्हीही ठरवलेलं आहे. आपल्या पाठीमागची जी पिढी होऊन गेली, जी आता सध्याला जी म्हातारी, त्यांनी ते अंधविश्वास घेतलेला आहे. बरं, जाऊ द्या, कारण की का तर त्यांना शिक्षण कमी प्रमाणात भेटलेलं आहे. पण आपल्याला सध्याला आता जे शिक्षण भेटलेलं आहे ते पूर्णपणे क्वालिटीचं शिक्षण भेटत चाललेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाबासाहेब हे समजलेले आहेत. आणि जर बाबासाहेब समजून जर आपण जर अंधविश्वास जर आपल्या अंगी बाळगला, तो खूप म्हणजे आता समजा आपण जर आता सध्याला जर आपण जर विचार केला की आपली पुढची पिढी येणारी अंधविश्वास मुक्त होईल, तर तो किती काळ लुटून जाईल, तोपर्यंत आपला समाज पूर्णपणे बॅकला जाईल. तर आम्ही विचार केला की आता आपण सुधारायचं, ह्याच्या आधीची पिढीला पण सांगत राहायचं, जे आपल्या म्हातारे आहेत पूर्णपणे. जर ती नाहीत ऐकलं तर त्यांना आपण काय बळजबरी करू शकत नाही, पण आपण सुधारायला पाहिजे फक्त. कारण आपल्याला बघून पुढची पिढी आपलं बघून ती आपल्या प्रमाणे चालणार आहे. सध्या जसं तुम्ही बोलताय की सध्याची जी तरुण पिढी आहे सध्या या गावातली, ती बऱ्यापैकी म्हणजे सुशिक्षित आहे आणि म्हणजे त्यांचे विचारही सुधारित आहेत, जुन्या अंधश्रद्धा वगैरे अशा काही मानत नाही. तर आपण मग आता सध्या जत्रा झाली, ते भरपूर पाहिलं आपण की अजूनही बळी देणं किंवा बकरे हे ते सगळं चालू आहे का? अशा प्रकारे काय प्रकारे ह्या ज्या प्रथा चालू आहेत किंवा अजूनही आंबेडकरी समाजामध्ये सुद्धा देव मानणारे वगैरे किंवा कर्मकांड करणारे लोक आहेत का इथे? आहेत, बऱ्यापैकी आहेत. म्हणजे 100% हा समाज जत्रा आली की बोकड हा कापण्याच्या मार्गावरच असतो. पण बऱ्यापैकी 50% समाज हा पूर्णपणे अंधविश्वास वळून तो कापत आहे की देव आम्हाला प्रसन्न होईल. तर ह्याच्याकडनं वळायचं नाही. कारण की कसं झालं, आता एखाद्याला सांगायला गेलं की तुम्ही असं अंधविश्वास करू नका, बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की अंधविश्वास करायचा नाही, काय नाही, देवाला मानायचं नाही. तर काही लोकांचं मला प्रत्युत्तर असं आलं की त्यांनी मी आश्चर्यचकित झालो की ते लोक डायरेक्ट इनडायरेक्ट असं बोलतात की बाबासाहेबांनी कुठं सांगितले की देव या जगात नाही, किंवा बाबासाहेबांनी असं 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत बाबासाहेबांनी. जेव्हा त्यांनी धम्मदीक्षा घेतली तेव्हा 22 प्रतिज्ञामध्ये क्लिअर लिहिलंय, सुरुवातीला मी ब्रह्मा विष्णू मानणार. मग ह्याचा अर्थ काय होतो? देव मानणार नाही हाच अर्थ होतो ना. एक साधी गोष्ट, जो आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा जो आंबेडकरी समाज आहे, बौद्ध समाज आहे, त्यांनी 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी सगळ्यात पहिलं दिलेलं की तुम्ही ह्याच पाळा
तर ह्या जर पाळल्या तर त्याच पहिली लाईनच आहे की तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश यांना कुठलाही देव मानणार नाही म्हणून, नाही तर मग देवाचा प्रश्न येतच नाही. मुद्दा हा महत्वाचा आहे की 22 प्रतिज्ञेमधली एक सुद्धा प्रतिज्ञा गावाकडल्या लोकांना माहित नाही. ही मुळात पहिला मुद्दा आहे. त्यांना म्हणाय गेलं 22 प्रतिज्ञा आहेत का माहित, काय माहित नाही म्हणतात. त्यांना माहितच नाही तर ते पालन करण्याचा तर विषयच आहे. मग हे प्रबोधन व्हायला पाहिजे. इथे थोडंफार लोकांना अशा प्रकारे जी काही पुस्तकं वाचणं गरजेचं, आंबेडकरी साहित्य वाचणं गरजेचं आहे. आणि त्या प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम होतात, जयंत्या वगैरे होतात, त्यामध्ये ह्या सुद्धा प्रबोधन करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे इथे प्रबोधन झालं तर हळूहळू मग समाज थोडाफार अंधश्रद्धा सोडून जागृत होऊ शकतो. हो बरोबर आहे. असं जयंती असल्यावरती प्रबोधन केला जातो, पण असं बाहेरचा वक्ता जो असतो तो आणला जात नाही. म्हणजे बाहेरचे जे विचार आपल्याला घ्यावे असे म्हटलं जात नाही. म्हणजे कसं ते खेकडं पकडल्यावरती खेकड्याला कसं असतं, एक वर गेला की दुसरा खेचला जातो, तसं आपल्या समाजाचं आहे. एखादा माणूस वरती चालला की त्याला खेचायला जातो. पण मग आपल्या माणसाने हे लक्षात ठेवायला पाहिजे, डोंगर चढतोय आपण, हा डोंगर चढतोय, ह्या जीवनाचा डोंगर चढतोय, तर जीवनाच्या डोंगर चढताना एकाला वर पाठवल्याशिवाय तो दोरी फेकून खालच्यांना वर घेईल का, हे समाजातल्या लोकांना समजायला पाहिजे. त्याच्यामुळं आपण त्या एका माणसाला जो वर पुढे चाललाय त्याला खालून सपोर्ट करून वरती आणायला पाहिजे. तेव्हा तो वर गेलेला माणूस खालच्या सगळ्यांना वरती आणल, हा समाजाने आपल्याला समजायला पाहिजे. बरोबर आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे खरोखर नवयुवक आपले किंवा आपले जे बौद्ध समाज आहे हे नक्की त्यांनी, जसं आता मी बोललो, नक्की काही 2 शब्दामध्ये सांगा शेवटचं की काय त्यांनी करायला पाहिजे की ते हे सगळ्या कर्मकांडातून मुक्त होतील आणि एक प्रगतीच्या दिशेने, बौद्ध मार्गाने, विज्ञानाच्या मार्गाने, समानतेच्या विचाराने पुढे जातील? काय अशा त्यांना गोष्टी कराव्या लागतील ज्यांनी त्यांचा समाज सुधारेल, स्वतःचं घर सुधारेल? आणि फक्त नेमक्या थोडक्यात 2 शब्दामध्ये सांगा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर म्हणायचं गेलं तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एक पुस्तक वाचावं, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. मी स्वतः वाचलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. माझ्या मनाचा प्रश्न होता की बौद्धांच्या बाबतीत आणि बाबासाहेबांच्या बाबतीत तो माझा पूर्णपणे मिटलेला आहे. मी पण असं करतो की माझा जसा प्रश्न मिटलेला आहे त्यांच्याबद्दल, तसा लोकांचा सुद्धा प्रश्न मिटेल. त्याच्यामध्ये पूर्णपणे सांगितलं गेलेलं की बौद्ध धर्माकडे कसं वळायचं, बौद्ध धर्मामध्ये कसं सांगितलेलं आहे. पूर्णपणे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, कशाची बंदी नाही, काय नाही, उपास नाही, काय सुद्धा नाही. बौद्धांनी सुद्धा पूर्ण माणूस विज्ञानाला मानणारा तो धर्म आहे पूर्णपणे. तर लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायला पाहिजे. पूर्णपणे जेव्हा आपण नोकरीला लागतो त्यावेळेस बौद्ध धर्माची, म्हणजे पूर्ण जेव्हा परिपक्व होतो आपण तरी त्याचप्रमाणे तरी आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे, जेणेकरून मागची जी पुढची पिढी येणार आहे, जी मागची पिढी सुद्धा आहे, ती सुद्धा आपल्याला बघून बौद्ध धर्माकडे वळेल. बाबासाहेबांची पुस्तक वाचले पाहिजे. अनगिनत पुस्तक आहेत जे जीवन बदलू शकतात. आपल्या भारतामध्ये बौद्ध जन्मून भारतामध्ये बौद्धांची लोकसंख्या कमी आहे, पण भारत सोडून चायना, नेपाळ, तायवान, भूटान, इतर पूर्ण देशांमध्ये तो बौद्ध धर्म प्रचलित झाला. तो देश पुढे चाललेला आहे. जापानचं आपण उदाहरण घेतलं, 5 मिनिटं घेतो. जापानचं आपण उदाहरण घेतो. 2000 आपण युट्यूबवर बघत असतो, 2050 मध्ये जगतोय आपण असं तो म्हणलं जातो. पण 2050 मध्ये का जगतोय तर बौद्ध, त्याचा पूर्णपणे इतिहास बघायला घेतला तर पूर्णपणे जापान हा बौद्ध धर्माला मानणार आहे. त्याचं पूर्णपणे संविधान 16व्या शतकात, आणि त्याचं पहिलं आर्टिकलच आहे बुद्धम शरणम गच्छामी. आणि बाबासाहेबांनी सुद्धा त्याच बुद्धांचा विचार घेऊन हे संविधान बनवलेलं आहे. आम्ही भारताचे लोक, म्हणजे एकजुटता जे बुद्धांनी सांगितलेलं आहे त्या विचारानं भारताचं सुद्धा संविधान बनलेलं आहे आणि जपानचं सुद्धा संविधान बनलेलं आहे. तर आपला भारत देश मागं न राहता त्या जपानच्याच बराबरीने चालावं, ह्यासाठी आपल्याला बौद्ध धर्माकडे वळावं लागणार आहे, विज्ञानवादी वळावं लागणार. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी शिकणं गरजेचं आहे. शिकाल आणि त्यानंतर शिकल्यानंतर वाचनही गरजेचं आहे. आणि शिकाल तर वाचाल आणि तेव्हा तुम्ही पुढे प्रगत होऊ शकाल. तर हे महत्त्वाचे सूत्र आहेत. बाबासाहेबांनी स्वतः सांगितले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यानंतर संघर्ष करा. तर तेही संघर्ष तुम्ही बौद्धिकरित्या संघर्ष केला पाहिजे. संघर्ष म्हणजे कुठला हाणामारीचा संघर्ष नाही बोलतात, एक बौद्धिक विचाराने संघर्ष. आपल्या जे काय हक्कासाठी आपण लढाई करायची ते आपण एक बौद्धिक विचारांनी करायला हवी. तर खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलणं करून. आज आपण मोर्चेच्या ह्या हिरवेगार रानामध्ये उभा आहोत आणि शुभम आढावसोबत जी चर्चा केली ती खूप स्मरणात राहण्यासारखी चर्चा आहे. तेव्हा पुन्हा आपण एक नवीन विषयावरती कधीतरी पुन्हा एकदा बोलूयात. तोपर्यंत जय भीम.